नमस्कार मंडळी. विनोदाची गुंतवणूक करत आयुष्यातील आनंदाचे शेअर्स वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. तडकते फडकते अल्बम आणि सिनेमे करणाऱ्या निर्मात्याची आता इथे होणार आहे शोकसभा. बघूया तिथे कोण कोण लोक जमले ते. नमस्कार, હું હિતેન ઢાંકરિયા. રસિકાબેનની માફી માંગતો હું આજ ગુજરાતી બોલું છું. મારા પપ્પા ફિલ્મ અને મ્યુઝિક આલ્બમના ફાઇનાન્સર જિગ્નેશભાઈ ઢાંકરિયા 5 દિવસ પહેલા ઝોપેથી જ ગુજરી ગયા અને તમે બધા આર્ટિસ્ટ આજ પપ્પા માટે અહીંયા આવા હું તમને થેન્ક यू बोलू છું. ज्यांना कोणाला पप्पाचं दर्शन घ्यायचं असेल एक एक करून दर्शन घेऊ शकता. अरे लोकल बच्चन साहेब, તમે टाइम काढून माझ्या पप्पासाठी आला तर मला बहु बहु धन्यवाद. दर्शन ओ अद्भुत. अरे मेरा आपको साष्टांग प्रणाम. बच्चन साहब, हो दिया दिया लावला है. दिया दिया उन्होंने मेरे को झटका दिया. है बेटा, मौत अपना रास्ता खुद बनाती है. जो उसके रास्ते में आता है चला जाता है. टेक केयर. अद्भुत. बस प्रणाम. अरे 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 छपरी शाहरुख साहब. पप्पा मीठी मार. તમે આવી ગયા, પપ્પા માટે આવી ગયા. ए हितन भाई, वक्त के आगे किसी की नहीं चलती. सब वक्त पे छोड़ देना चाहिए. આ બધા ઠીક છે. શોકસભામાં ગુટકા કેવી રીતે ખાવે? ना ना गुटका નથી. हिमाजी स्टाइल आहे. બેસી જાઓ, બેસી જાઓ. अरे 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 बस. અરે ટેમ્પરરી અનિલ કપૂર સાહેબ, अरे बहुत प्रणाम. તમે પણ આવી ગયા પપ્પા માટે. हितेन के बाबूजी, हाँ एक बात तो कह दूं मैं. हाँ, जमाने ने बड़े लोगों को पहले खोया है फिर उन्हीं के नाम से रोया है. ए जी ओ जी तुम भी ये लो जी. हाँ हितेन के बाबूजी, हाँ प्रणाम. हाँ प्रणाम. હા હા બેસી જાઓ, બેસી જાઓ. बैसी जाओ. झकास. हाँ अद्भुत. जो आप है सब कुछ. ભાઈ તું કોણ છે? હું જુનિયર અસિસ્ટન્ટ ડિરેક્ટર છું, વિરાજ જગતાપ. હું તમારા પપ્પાના કંપનીમાં કામ કરું છું. હા ત્યાં જ ગુજરી ગયા પપ્પા. ભાઈ મારી વાત સાંભળો, બહાર 2 લેડીઝ આવી છે. શું લેડી? ભિવંડી સેન્સેશન. એટલે મને 2 મિનિટ આપો, હું બોલાવું છું. હા 2 મિનિટ આપો. મેડમ, ए यार મેડમ આવી જાઓ. हितेन कुठे? पायल. हाय पायल कैसी है तू? हाय पायल. पायल. पायल कैसी है तू? हाय 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 हाय. जूनियर उदय चोपड़ा. जूनियर उदय चोपड़ा ने जूनियर बच्चन. तेच जूनियर बच्चन आणि उदय चोपड़ा तेज ते कैसा रहेगा? हाय कैसा? बोलो. एक्सक्यूज मी,
हितेन कुठे आहे? हितन हितेन जिग्नेश भाई कुठे आहे? हितेन संभालो बेन संभालो, पप्पा એમના ફોટોમાં જ હતા. जिग्नेश भाई असं कसं झालं? जिग्नेश भाई असं कसं झालं? अरे बच गया. नाइस यार. अरे पायल कैसे तू? पायल कैसी है तू? बिग बीजी. हाँ. पायल नहीं, फिर? झिलमिल. पायल झिलमिल नहीं. अद्भुत है, जो कुछ भी है सब कुछ अद्भुत. हाँ, कैसी हो? जूनियर उदय चोपड़ा, मैं मस्त, तू कैसा है? जूनियर उदय चोपड़ा. भाई आज काय उदय चोपडाचा गेटअप झाला कर माझा? हाय. मला तर हरभजन सिंग वाटतोय. यार बोले तो एकदम हाय झिलमिल, Oh my God, पायल, हाय. कैसी आहे रे तू? मैं मस्त, तू कैसी है? मैं भी मस्त. બેન મારા પાપાના શોકસભા છે ને. सॉरी 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 हितेन भाई विसरले मी. जिग्नेश भाई आता असं कसं झालं असं? आता मी तुमच्याकडे कसं बघू? तुमच्या डोळ्यात डोळे घालून मी कसं बघू जिग्नेश भाई? બેન રડો मला नको. पण रडू येतंय. भगनेश भाई, ભગનેશ નથી, જિગ્નેશ નામ છે. જિગ્નેશ મારા પપ્પાના જિગ્નેશ નામ. जिग्नेश भाई, मी कुठे जाऊ? આમ जिग्नेश આમ भाई, નથી કર બેન, શોકસભા છે. આમ નથી કર બેન. जिग्नेश भाई बघा, जिग्नेश भाई तुमची पायल आली. जिग्नेश भाई बघा जिग्नेश भाई, तुमची झिलमिल आली आहे. બેન 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 આમ મત. બેન નકા રડો. अरे बेन नका. दिनादिन धा. दिनादिन धा. दिनादिन धा. दिनादिन धा. શું ચાલે છે? મારા પપ્પાના શોક છે પછી રનના કોમ્પિટિશન હતા. હા? એકદમ ચૂપ. એ બેન એકદમ ચૂપ. હું પાયા પડું છું, મત રહો. હા? नहीं रड़. એક શ્રદ્ધાંજલિ આપે, પાપાને શ્રદ્ધાંજલિ આપે. એક 2 મિનિટ, ખાલી 2 મિનિટ શાંતિની खड़ा रहो. अरे चलो 2 मिनट अद्भुत है ये सब कुछ. 2 मिनट क्या चाहिए? आइए 2 મિનિટ શાંતિની खड़ा. दिनादिन धा. दिनादिन धा. સાંભળો ને. दिनादिन धा. અરે ચૂપ બેસો. दिनादिन चुप धा. बैठ जा, चुप बैठ जा. अरे बात समझो. धा. अरे श्रद्धांजलि चुप. धा. दिनादिन धा. दिनादिन धा. अरे वाह. निकलो निकलो भाई. निकलो ये. अरे निकलो भाई निकलो. अरे सुख सभा धन्यवाद. हो गया. निकल जाओ. धन्यवाद भाई. अरे यार निकली जाओ. नाही ते निकडी जा. नाही हितेन भाई, ऐका ना, ऐका प्लीज, ऐका माझं. असं आम्हाला जाऊ देऊ नका. आम्हाला त्याची खूप आठवण येते. हा, प्लीज जाऊ देऊ नका. मी त्यांचे खूप जवळचे होते. त्यांनी त्यांच्या पहिल्या अल्बम मध्ये मला ब्रेक दिला होता. तुला ना तो अल्बम आहे ना, तू कान फुकले म्हणून मिळाले होते. नाहीतर ना बिनीस करणार होता तो अल्बम, माहिती आहे का? मी त्याच्या आधीचा अल्बम सुपर डुपर हिट केला होता त्यांचा. कुठला? नारियल तेल नाभी में, दिल अटक गया बाबी में. इतकं भारी झालं होतं, इतकं भारी झालं होतं. तू मध्ये आली आणि सगळे वाट लागली. मी काय वाट लावली ग? तू वाट लागली. त्या बिनाचा कॉन्टॅक्ट नंबर जिग्नेश भाईना ना तू दिला. मी नाही दिला मग. पण त्याने काही
होते. राहू दे. आम्ही आत्ताच मागेच एक फिल्म पण सायनिंग केली होती. जनरेटर करे गुरगुर. असं तर मग मिनी पण फिल्म केली होती त्यांची. कुठली? साहेबजी अकडो थोडा तो पकडो. मग मी पण एक फिल्म केली होती. आता ते गाण्याच्या आधीच मी सायनिंग केली होती. रात को जागो कोई आया तो भागो. स्वतःच काय कौतुक सांगते. मग असं तर मिनी पण फिल्म करणार होते. कुठली? कसम तोहार लहंगे की. हाँ. हे पप्पा, हाँ क्या फिल्म किया तूने? हाँ अब घर पे तो भगवान पद्दा फोटो ले आता. ए बहुत है निकलो. क्या बात है अतिशय एंटरटेनिंग शो कसं होती. मस्त कॉन्सेप्ट. प्रसादा मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनीच. इतक्या भीषण सगळ्या श्रद्धांजल्या होत्या की म्हणजे मला शेवटच्या क्षणी मला शेवटपर्यंत असं वाटत होतं की टेबलच्या खालून पॅड्या येईल आणि म्हणेल मी नाही मेलो मी आहे अजून. इथपर्यंत त्याच्यावर अशा लादल्यात तुम्ही. पण सगळ्यांची बेरिंग्स फॅन्टॅस्टिक होती आणि या दोन्ही कॅरेक्टर्स खूप उत्तमरित्या डेव्हलप व्हायला लागलेत आणि मजा येते त्याची. वा दादा, एकदम धीरा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, अभिनयात एक नंबर असणारा आणि गळ्यात अख्खी मराठी हिंदी चित्रपटसृष्टी घेऊन फिरणारा भन्नाट कलाकार रोहित हळदीकर आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार. आणि त्याच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ते सोड नाही. अरे बेस्ट लक बर करा भाऊ. बेस्ट लक बरं कर भाऊ. बेस्ट लक बर का. मस्त करा बर का. मस्त करा बरं का. मस्त करा बर का. सर कोण लोक आहे ती मगाचपासून त्रास देत आहेत. ए बाबा, तो पांढरी पॅन्ट घालून बसलाय ना तो फायनान्सर आहे, कळलं का. हा बंगला त्याचा आहे. देऊ दे ना त्रास, सेलेंगे थोडा यार, काय उसमें. भाऊ आपण शूट सुरू करूया. त्याच्या आधी पूजा करून घेऊ. विराज चल ना बाबा, पूजेचं सामान या भाऊ. बिलकुल तयारी करतो. हे दर राहतात दर बे. एवढा काय मोठा ऍक्टर आहे तू. मी जाई ना मी जाई. अरे मी नसतं पैसे लावले होतो का टेन्शन घेतो. नारळ फोडतो का तू. नाही सर तुम्ही फोडा. अबे मीच फोडणार माझेच पैसे आहे ना. तुम्ही पण माझा करता. मजा का म्हणजे. भाऊ आम्ही शूटिंग सुरू करतो, तुम्ही गेला तरी चालेल कारण की खूप वेळ चालू राहणार आहे. अरे नाही मी ना शेतावर सालदार लावून दिलाय कामाला. आता मला काहीच काम नाही दिवस. तुम्ही हा ना. अच्छा आम्ही शूट सुरू करतो. पण तो तुम्ही एक देणार होतात कोण तो काय नोकर म्हणून देणार होता. अच्छा माणूस पाहिजे. तो नील्या कुठे गेला. नील्या एकच विराज, त्याला ती फक्त बॅग दे आतून आणि त्याला सांग कुठून यायचंय. अरे आणि नीट कर बरं. भाऊंची इज्जत राख. मी काय म्हणतो रोहित, अबे तू उभा राहील त्याच्या जागी. निल्याच्या जागी मग नको. निल्याने उगाच ते म्हणे त्याला काहीतरी वाटेल म्हणून माझा रोल घेतला बितला. अरे काय नाही होत आपलाच तर पुरे आहे. तू कर ना फक्त. तुझी तयारी आहे का. माहित तयारी. तुझी तयारी ना. मी डायरेक्टरशी बोलतो ना. डायरेक्टर साहेब काय झालं. एक विनंती होती. अरे तुम्ही हुकूम करा. तसं नाही. मी काय म्हणतो ह्या माणसाच्या ऐवजी बाबा ह्या रोहिताला घेतला तर नाही. जबरा नट आहे तो, एकदम खतरनाक कॉमेडी करतो. त्याला ना आम्ही जळगावचा नट सम्राट म्हणतो. लय जबराट आहे. हा पण एकच वाक्य त्याला करेल. त्या वाक्याचं सोनं करीन हा भाऊ. एकदम खतरनाक ऍक्टर आहे. तुम्ही घ्या ना. मी सांगतो माझ्या जबाबदारीवर घ्या. विनंती आहे बाबा. म्हणजे कसं असं नाही म्हणजे तुम्ही घ्या. ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर घेतो. असं काही नाही. चांगला कलाकार आहे. कर बेटा. काय नाही पण त्याचे ना कपडे नोकराचे नाही आहेत. कपड्याचे काय घेऊन बसलं 2 मिनिटात नोकराचे कपडे. फुल तयारीत असते आमचा माहिती. काय हे बघा ना 2 मिनिटात झाला नोकर इथं. टॅलेंटले मी यार राहिलो यार. टॅलेंटले म्हणजे कसं काय. चांगलं आहे हे. चांगलं आहे. नाव काय तुझं. रोहित. ऐक मी तुला सीन सांगतो. हे बघ चेतना मॅम आणि गौरव सर हे पळून जाणार आहेत. चेतना मॅमनी तुला आदल्या रात्री एक बॅग दिलेली आहे. ती तू आत्ता त्यांना देतोस आणि म्हणतोस ताई काळजी घ्या. काय म्हणतोस. ताई काळजी घ्या. काय घेतलंय
राहू दे मस्त मस्त करतोय तो चला या सर ते यांना पाठवायचं का हा पाठवा ना त्यांना चाय पाण्याचं बघता तिकडे काय इकडे चल रिहर्सल लक्षात ठेव चला सांग ओके चेतना ऐक आपण त्याचं नाव रोहितच ठेवूया उगाच कन्फ्युजन नको आणि तो जरा घाबरला बिबरला ना तर सांभाळून घ्या तू नको तू स्वतःला सांभाळ बाबा तर तू मला हे दाखव फ्रेम दाखव मला हा काय रिहर्सल काय ओके रिहर्सल आहे तू तिकडे जा मी ऍक्शन घेतो तू ये हा ऍक्शन चेतना चल लवकर आपण जायचं तू आलास थांब एक मिनिट रोहित पप्पांना संशय येऊ नये ना म्हणून मी काल रात्रीच माझी बॅग रोहितच्या रूम मध्ये ठेवली होती हा एकदम विश्वासू नोकर आहे पप्पांना काहीच सांगणार नाही डोंट वरी रोहित बॅग दे थैंक यू मेरे प्यारे बहना ये बैग तुम लेके जाओ बहना इस बैग के अंदर बहुत सारे पैसे हैं इसलिए ये बैग तुम्हारे पास ही रखना इस बाबू भैया को मत देना क्योंकि इस बाबू भैया की शक्ल मुझे चोर जैसी दिख रही है बहना ये बैग लेके भाग जाएगा बहना नाही अजून एक टेक घेऊ सुनील शेट्टीला लाळ गळली नाही तोंडात एक मिनिट थांबा ताई काळजी घ्या एवढा झालं होता हा एवढंच आहे ना मग हे कशाला आणि चोर कोण आहे हा कोणाला बोलला चोर अबे कोणाला बोलला ते मर्दे तो काय बोलला ते पाय अरे आपण ते अबे एका सीन वर मायापुरे अख्खा पिक्चर खेळतो बे अरे मला तर डायरेक्ट फाटी दिसते हाऊसफुल सर काय बोलतात लॉजिकली पटतच नाही सर ना मी बोला ना जरा भाऊ काय चांगला करतोय तो सुनील शेट्टीचं मस्तच केलं त्यांनी पण तो सुनील शेट्टीचं करतोय ते आपल्याला नको इथे तुम्हाला सुनील शेट्टी नको आहे का नाही तुम्हाला नको आहे त्याकडे वेरी शेण आहेत ना नाही मी त्याला सांगतो त्याला माहितीये मी बोलतो तुम्ही बघा रोहित्या त्यांना ना सुनील शेट्टी नको आहे तू जॅकी दादा कर तू ही है ना इस मौसी का ये बेबी का बॉयफ्रेंड बाबा मेरा बच्चा है तो कमाल गेलाय काय चाललंय यार बघ ना कमाल रोहित कमाल आवाज काढलास तुझ्या किशोर थँक्यू मॅडम अरे मला विश्वासच बसला नाही 2 मिनिटं असं वाटलं की खरंच जॅकी श्रॉफ इथे आलेत की काय सेम यार कमाल कळतंय का असं बोलायचं का आपल्याला फिल्म मध्ये लॉजिकली पटतच नाहीये मला कळतंय थांब ना जरा अरे फायनान्स सर ते असं नाही बोलू शकत गौऱ्या थांब जरा भाऊ काय तू खरंच चांगलं करतोय म्हणजे मला पण वाटलं जॅकी श्रॉफ आले पण आपला मराठी पिक्चर आहे ना आपल्याला मराठी डायलॉग पाहिजे हिंदी डायलॉग बोलल्यावर ते ऑड होतं ना मराठी पाहिजे का हिंदी नको आहे का त्याकडे वेरी शेण आहेत ना मी त्याशी बोलतो त्याला लय येत अरे मी जे डायलॉग इकडे त्यांना हिंदी डायलॉग नको आहेत त्यांना काय ती मराठी करून दाखव ना लक्ष मामा कर ना महेश अगे ही बॅग घेऊन निघाली दांडट मुर्गी कुठली बॅगेत खूप पैसे आहेत माहितीये का तुम्हाला बॅग आहे ना जड आहे बॅग चेन उघडत नाही वाटतं माझा आत्मा बॅगेत ना माझा आत्मा बाहेर आईला धनंजय माने बॅगेतच राहतात का हा चोर कपडे मराठी नट गौऱ्या अरे कुठे होता म्हणजे यार काय कमाल केला त्यांनी आहे का काय चाललंय ए भाई हा काय इकडे मिमिक्रीचा कार्यक्रम चाललाय का काय अरे तुला कळतंय का तू कशा तिची बाजू घेतोस ते चांगलं केलं त्यांनी अरे आठव तूच मगाशी बोलला होता ही फिल्म म्हणजे माझं बाळ आहे तो तुझ्या बाळाची चड्डी काढतोय बरोबर तो जरा हे करतोय मला ते सांगतो लॉजिकली जरा सीन बघ सॉरी भाऊ तो ना खरंच चांगलं करतोय तो म्हणजे लक्षा मामा तर म्हणजे अफलातूनच गेला चांगलं करतोय ना पाया पड अरे नाही अरे पाया वगैरे नको ऐका ना पण तो नोकर आहे ना नोकर असा लक्षा मामा केला तर ते जरा ऑड दिसतं ना विचित्र दिसतं जरा पण नोकर लक्षा मामांचा खूप
मोठा फॅन आहे असंही दाखवू शकतो तू ना, बस सर. का तिकडे तिकडे बस तू. सगळ्यांना बोलायचं इथे. डिरेक्टर आहे ना मी. सगळ्यांना अक्कल पाजळायची स्वतःची. इथे जे काय होईल ते मी ठरवणार, कळलं? मी बी ठरवीन, मी ना पैसे लायले. नाही नाही तुम्ही तर ठरवणारच आहात ना. तुम्ही तर आहातच, पण मी एवढं म्हणतोय की तो व्हेरिएशन देतोय काहीतरी आणि हे दोघं नॅचरल करतायत तर ते बॅलन्स नाही होणार म्हणून. नाही कसं आहे भाऊ, त्या सरांना पण व्हेरिएशन द्यायला सांगा ना, मग त्यांनी व्हेरिएशन दिले तर अजून मजा येईल. हे आमच्या दोघांच्या जुगलबंदी होत नाही ना. आता कसं आहे, आपल्या गावाकडे मी आणि भोजने कार्यक्रम करतो ना देवळात बिवळात, तेव्हा कसं असतं, मी लक्षमामा करतो, तो अशोक मामा करतो, कधी कधी मी रमेश भाटकर, तो अनंत जोग. असं असं ह्यांच्याकडून काही येत नाही ना, माझं चांगलं असून पण दाबलं जातंय. आलं माझ्या ध्यानात आलं, माझ्या ध्यानात आलं. दादा याले ना लक्ष मामा करू द्या आणि यांले अशोक मामा करू द्या. हा म्हणजे काय वेगवेगळे आवाज आले ना, बघायला पण भारी वाटेल ना. हो ना यार. अरे मी काय सांगू दादा, अरे खरं कुठून आणला हो याला तुम्हाला? अरे त्याला पैसे नव्हता, झोप यायला लागली मला बघितलं झोप येते. पाटील साहेब तुम्ही काय बोलू नका उगाच. मग दाखव काय ते पोरेसारखं काय म्हणतात त्याला, ते व्हेरिएशन करून दाव. चाल. अरे पण मी अरे तू ऍक्टर बोलला ना, तर स्वतःला व्हेरिएशन दावर. अरे हा नवीन पोऱ्या तुला चॅलेंज मारतोय, घे ना. हिम्मत असेल तर करून दाव. अरे अरे कसं असं जुगलबंदी पाहिजे. आता माझ्या समोरच्या शेतावाल्यानं ना केळं फिरलं, एवढंसं केळ आलं. मी जुगलबंदी म्हणून दुसरीकडे केळं फिरलं, हे एवढं केळ आलं. जुगलबंदी. अरे पण अभिनयाचा आणि केळाचा काय संबंध आहे का? अरे आहे ना संबंध. त्याचं बियाणं अलग होतं, माझ्या बियाणं अलग होतं. आज आपल्या जळगाव मध्ये केळले म्हणजे तोडणे एवढं केळ येतं. अरे बरोबर आहे, पण अभिनय करणं केळ लावणं ही वेगळी गोष्ट आहे. मला केळ पैसे लावले मी ना, केळ्याच्या भावात पैसे लावले. मी बोलतो सरांची. नाही पाटील साहेब कसं आहे जरा सांगायला माझा ऐका ना, करा ना अशोक मामा. अरे पण मला नाही येत तर मी कसं करू? मी करून दाखवतो, माझी कॉपी तर करा. अरे तू ऐक ना भाई, मी डेमो दाखवतो तुम्हाला. हा अशोक मामांचा. अरे गौरव, तुला तर माझा तो माझा तो इस्रायल मधला मित्र आठवतोय, ज्याला तू 70 रुपये दिले होतेस? तो मित्र परवा वारला. आणि त्याच्याबरोबर तू दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. तू कमालेस रोहित, खूप कमाल आवाज करतोस यार. मला शिकव ना प्लीज. अशोक मामांचा आवाज नुसतं तुम्ही हे लक्षात ठेवा. हा हा. आणि हे जर नाही आलं ना तर खोकत वाक्य बोलायची. धूम धडाका मधले अशोक मामा मिळून जातात आपल्याला. म्हणजे हा मी असे खिशात पिशात हात घालून असं एकदम स्टाईल. हा आता हे ना सरांना जसं डेमो दिलं ना तसं तुम्हाला डेमो देतो मी तुम्हाला लक्ष मामांच्या आवाजात प्रश्न विचारतो, तुम्ही अशोक मामांच्या आवाजात उत्तर द्या. काय अशोक मामा काय म्हणता, हे कसं काय, बरे आहात ना? अरे लक्षा, तू कसा आहेस आणि आहेस कुठे? जायला अशोक मामा मी मस्त आहे. आणि मी कुठे असणार? मी जिथे होतो तिथेच असणार, या हसणाऱ्या ओठांवर ओम फट स्वाहा. ही अशा आवाजात बोलणार आहे? ए चेतना, ही तू असं बोलणार आहेस? अरे लॉजिकली बघ ना काय ते. नाही भाऊ काय लॉजिकली ते असं नाही होऊ शकत. बरोबर आहे त्याचं. असे दोन लोक. अरे काय फरक पडतो? एक काम कर, याले तू लक्ष मामा दे आणि यांले तू अशोक मामा दे. बात खतम. हा विषय संपला. मी फायनान्स लावतो तुझ्या फिल्मले बस. भाऊ हा तुम्ही अख्खा फायनान्स लावताय? लावला. मग गौऱ्या सीन होऊ शकतो ना? होऊ शकतो असा सीन. काय होईल, काय हिरोईन आणि नोकर एकमेकांशी मिमिक्री मध्ये बोलतात, त्यांना आवडतं. काय वाटतं? लाचार रे लाचार. तो फायनान्सर पैसा लावणार म्हटल्यावर क्रिएटिव्हिटीचा जो काय घरबापात होतोय ना, बाप रे बाप. नको असं करू रे. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, जरा प्रामाणिक राहा. गौऱ्या सगळ्यांसमोर तुम्हाला बोललो. तुझं काम आहे ना, प्रामाणिक राहा. काय आमच्या डिरेक्टर साहेबांना बोलून राहिलं बे? हो सर तुम्ही बाजूला वा. करून बोलू नको. काय अदरवाईज आय लिव्ह दिस प्लेस. आणि काय प्रामाणिकपणाच्या वार्ता करतो बे तू? स्वतःची प्रामाणिक आहे का? मला सांगा भाऊ, स्क्रिप्ट मध्ये याचं कॅरेक्टर कोल्हापुरी बोलते असं लिहिले. एकदा तरी कोल्हापुरी बोलून राहिले? बोललाच नाही तो.
एकदा ह्या मंचावर कोल्हापुरी बोललो होतो. कार्यक्रम 4 दिवसाहून एका दिवसावर आला होता. तू एवढा बोलतो मला, तुला येते का रे कोल्हापुरी? किर्यानी स्टाळक्याच्या आईला काय आंब पाडायला सुगाच कोल्हापुरी बोलता येत नाही ते सांग की सारवा कशाला करतो. कोल्हापुरी भाषा काय तुला अशी तशी वाटली काय? अरे एकदम वांड भाषा आहे, रांगडी भाषा. म्हणजे खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी, घुसलं काय टकुऱ्यात, याला म्हणतात सर कोल्हापुरी भाषा. शेर आहे शेर. गौऱ्या बघ, खांडेकर बघ. एवढी छान कोल्हापुरी बोलतो, याला सगळंच येते. हा ऑलराऊंडर आहे. सर आपण गौऱ्याला काढून याला घेऊया ना हिरो म्हणून. हे चेतना, असं कसं बोलतेस तू? मला काढून असं कसं बोलतेस तू? का असं होऊ शकतं गौऱ्या? कसं होऊ शकतं? हे तुझं स्किट आहे, तुला इथून काढणं स्वाभाविक आहे. निघ. हे लक्षात नाही आलं माझ्या. गौऱ्या हे होऊ शकतं ना, तू जा ना. हे बघ, ऐक ना, मी घरी का सांगितलंय, मी महिनाभर ऐक ना, शूटिंगला चाललोय मी. आणि मी हास्य जत्रेवाल्यांना काय बोललोय की मी महिनाभर आउट ऑफ टाउन आहे बोललोय. तर मला काढू नका यार प्लीज. म्हणजे मी हे बघा. नाही सर मी काय म्हणतो, याला काढू नका. आपल्याकडे जो नोकराचा रोल आहे ना, तो याला देऊन टाका. त्याला डायलॉग पण आहे, ताई काळजी घ्या. नाही हे बघ भाऊ, मी का नोकर करू, पण मला सांगा ना यार. अबे तुझ्या पर डे भेटीन ना, तोंडाला निसता मेकअप चोपड लागी दिवसभर बसे राहत तोंड ताणत. तुला काय करणार? जाईन बरं काय तू. अरे जा डायरेक्टर साहेब, तुमच्या फिल्मले पुरा फायनान्स माया प्रोड्युसर म्हणून माया नाव लावायचं. पुढच्या 2 फिल्म अजून फायनान्स करी. गौऱ्या जा ना, तू ते 5 फिल्म करते. नंतर आपण बघू ना. मी जाईन. हा जा. मी जाईन. अरे नाही करायची मला तुमची फिल्म. अरे जा ना. अरे चाललो, नोकराची भूमिका तर कधीच करणार नाही. अरे जा. ए रोहित्या, तुला आमिर खानचा आवाज काढता येतो? अरे मिली, अरे आपण तेरे को एक्टिंग का ऐसा ट्रेनिंग देगा, कल सुबह तक तू एक्सपोर्ट हो जाएगा, एक्सपोर्ट. हाँ आजा सर, रिहर्सल करते हैं. अरे देख क्या रहा है यार. कुठे होता यार तू तू आपण लगेच करूया. सर खूप व्हेरिएशन आपल्याकडे. बाबा पण आहे. ताई काळजी घ्या. वा रोहित्या, वा खूपच छान. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. खूप मजा आली गाईस. थँक्यू. प्रसादा. काही पाहुणे घरी येतात आणि घरचं वातावरणच बदलून टाकतात. आणि असं वाटतं हा माणूस पाहुणा राहूच नाही, हा आपला घरचाच होऊन जावा. वा वा वा. तसा हा पाहुणा आहे, त्याला मिठी मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. फॅन्टॅस्टिक. सगळ्यांचेच परफॉर्मन्स सुपर्ब होते. फॅन्टॅस्टिक. वा वा, क्या बात. रोहित अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचबरोबर तो उत्तम डबिंग आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. तो आरजे सुद्धा होता. त्याचं 90sच्या फिल्म्सवर, कलासृष्टीवर, कलाकारांवर, कलेवर निस्सीम प्रेम आहे. आणि जॅकी दादावर. आणि तो खूप मोठा चाहता आहे या सगळ्या कलासृष्टीचा. आणि त्याच्या या गुणामुळे अनेक मोठमोठे कलाकार त्याचे चाहते आहेत आणि त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करतात. आणि असेच एक कलाकार जॅकी श्रॉफ, ज्यांना जेव्हा त्यांना हे कळलं की आज रोहित हास्य जत्रेत परफॉर्म करणार आहे, तेव्हा त्यांनी खास त्याच्यासाठी इथे शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपण त्या शुभेच्छा ऐकूया. Rohit, Bidu, enjoying the show. एक से बढ़कर एक टैलेंट है महाराष्ट्र हास्य यात्रा में. एंजॉय. होप टू सी यू सून. सबको घर पे और सब वहाँ पे जितने भी आपके गेस्ट हैं और कलाकार हैं, सबको दिवाली की शुभकामना और न्यू ईयर की.
1-2 दिन लेट है मगर फिर भी चला भेटूया. दादा. रोहित मला जाता जाता एकदा जित्याची मिमिक्री करून दाखव. जित्याची अशी इथे नाही ना होत. मंडळी, दर आठवड्याला विनोदाला हाणून मारून पंचेसवर दरोडा टाकणारे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज बनले आहेत खरे खुरे दरोडेखोर. आणि आज त्यांच्यासोबत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. खाली बस. अजिबात बोलू मारणे फाटकन देणे. पकडून आणलं रे. बस. तू कशाला ओरडतो? मला वाटलं तुम्ही आवाज काढला तर मला पण काढायचं आहे बा. घेऊन आलो. शाबास. बघ इकडे येताना तू कोणाला दिसलाच नाही ना? अजिबात नाही. शाबास. कोणीच पाहिलं नाही आपल्याला. मी ह्याला पण डोळ्याला पट्टी बांधून घेऊन आलो. ह्याला पण माहित नाही की ह्याला आपण पडक्या मंदिराच्या मागं 1 किलोमीटर आतमध्ये जंगलात या झाडाच्या इथं पारावर घेऊन या वसाऱ्याला आवऱ्या लांब आपण आणलंय का? इथं झुलझुल वाहणारी नंदी आहे, त्याच्या पलीकडे जंगल आहे ना, जंगलातून बाहेर पडायचा रस्ता हे सुद्धा याला माहिती. वा रे माझ्या पट्ट्यानं वा. दादा सोन काय झालं? तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय? तुम्ही माझे डोळे बांधलेत पण कानाने मला सगळं ऐकू येते. डोळ्यात पट्टी बांधली तरी तुला ऐकू कसं येतं? डोळ्याला पट्टी पण कानाने ऐकू येऊन राहिलं ना. पट्ट्या शोध त्याच्या काढते पट्टी याला जिवंत ठेवून कायच फायदा. मारू नका. सगळे पाय कापून टाकूया. हाताला जे मिळेल त्याच्यात तुकडं तुकडं करून टाका. अरे बघतोच काय डोळं फोड द्यायचं. अरे मी साधा केबलवाला आहे. हो केबलवाला आहे मी. गावातल्या अर्ध्या लोकांनी माझ्याकडून केबलचं कनेक्शन घेतलेलं. काय सांगतो? हो. आणि त्याच्यातले अर्धे लोक मला पैसे देतात. आता वर्ल्ड कप मध्ये इंडिया हारला ना मॅच, तर बऱ्याच जणांनी रागाच्या भरात केबलचं कनेक्शन कट करून टाकलं. आणि जेव्हा अफगाणिस्तान हारला तेव्हा जे उरले सुरले होते त्यांनी कनेक्शन कट करून टाकलं. भलती मंदी चालू आहे हो. अरे देवा. आणि माझी बायको आहे ना मंदी, ती पण भलती चालू आहे. माझ्या खिशातले पैसे काढून घेते ती. माझ्याकडे पैसे नाही काही नाही. मला बुजावू दे. अरे पण वसाऱ्या तुला पैशासाठी आम्ही इकडं आणलेलंच नाही. अरे बापरे. म्हणजे माझ्यासोबत काय करणार आहे तुम्ही? तुला काही झालं तुझ्याबद्दल आम्ही खबर काढली. काय? तू तुझ्या एरियामध्ये लय शहाणा केबलवाला म्हणून वावरताय. छोटे छोटे शॉर्ट फिल्म पण बनवतोस? हो हो बनवतो मी. शॉर्ट फिल्म बनवतो आणि केबलवर लावतो. पण तुम्ही म्हणत असाल ना मी नाही बनवणार. बनव बनव दे त्या. आणि काय आमच्या कानावर बातमी आलेली आहे. काय आता इंटरनॅशनल फेस्टिवलचा अवॉर्ड पण तुला मिळालेला आहे. नाही आता डांबरगावचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होता तो फक्त नावाला इंटरनॅशनल आहे. लोकलच. इन 5 एंट्र्या होत्या त्याच्यात 4 एंट्र्या माझ्या होत्या. हो. आणि एक नेपाळवरून एंट्री आली होती म्हणून इंटरनॅशनल म्हणत होते. पण त्या नेपाळवाल्यांनी ना रॉंग पोस्टिंग म्हणून परत एंट्री वापस करून टाकली त्यांनी. आता 4 एंट्र्या होत्या त्या बी माझ्याच म्हटल्यावर मलाच मिळणार ना हो. मी वापस करून टाकतो बक्षीस वाटल्यास. काय रे आपल्यापेक्षा हे थुकरेट आहे. काही करायचं. मी काय बोलतो आपण याच्याकडनंच फिल्म बनवून घेऊया.
नाचायला काय झालं रे ते आता तुम्ही काय बोलले ते परत बोला. परत याला सांगतोय हा एकदा बोला की तो शब्द परत बोलत नाही. मी सांगतो तुला काय झालंय बस. काय आहे म्हणजे कसा आमच्या जीवनावर आमच्या डाकूंच्या जीवनावर ना एक चित्रपट बनवायचा. म्हणजे काय आतापर्यंत ना अनेक डाकूंवर पिक्चर बनवलं गेलं म्हणजे सगळं सुपर डुपर हिट झालं. मग म्हणजे फुलंदेवी, पानसिंग तोमर, बापू विरू वाटेगावकर आणि तो तांब्याचा विष्णू बाला म्हणजे सगळ्यांवर पिक्चर बनवल्यात सगळं हिट झाले. म्हणून आम्ही तिघांनी असं ठरवलेलं आहे की आमच्या जीवनावर एक चित्रपट बनवायचा आहे. मग तो चित्रपट आहे ना तुम्ही असा थरारक बनवा आणि आम्हाला फेमस करून टाका. काय समजली? अरे त्याच्यासाठी तुम्ही मला पकडून आणलं का? होईत. अरे किती घाबरलो होतो मी. बापरे बापरे नाही ठीक आहे मी पण अशा आहे का बा अशा थरारक गोष्टीच्या शोधात आहे. काय त्या साधा साधा शॉर्ट फिल्म बनवून नाही ना भलता कटाळा आलेला आहे मला. मी आता तुमच्या आयुष्यावर पिक्चर बनवेल. पण आहे ना मला म्हणजे तुमची गोष्ट सांगा बुवा म्हणजे नेमका असा काय अन्याय झाला की तुम्ही दरोडेखोर झाले? सगळं मी व्यवस्थित सगळं सुरळीत करून सांगतो. मुलात ना आमच्या तिघांची गोष्ट आहे ना फार वेगळी आहे. वेगळी आहे. नॅशनल अवॉर्ड. तर काय होतं आमच्या गावात पुनवेची जत्रा असते. जत्रा हेलिकॉप्टर शॉट लयच भारी आहे. तर तू ही जत्रा असते तर आमची सगळी नाटक मंडळी आहे का ना तर आमच्याकडे एक नाटक बसवतात. नाटकाचं नाव आहे रक्तानं भरली कुऱ्हाड अर्थात ब्लड. असं नाटकाचं नाव. तर त्या नाटकामध्ये का ना आम्ही दोघं म्हणजे हा मेंढा सिंग आणि मी शालू सिंग आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो. आणि हा जो दाढी सिंग आहे ना एक मिनिट ही नावं तुमच्या आधीपासूनच आहे अशी. ती थोडीशी स्टोरी वेगळी आहे. बट डोंट डिस्टर्ब हिज स्टोरी. डोंट इंटरप्ट एनी क्वेश्चन एनी क्यूज. Shall you Yes. Continue story. It's my pleasure. तर काय झालं म्हणजे आम्ही मुलात कसं असं हाडाचं कलावंत आणि हा जो दाढी सिंग आहे का नाही तर ह्याला आम्ही म्हणजे आमच्या नाटकाच्या स्टेजवर डाकूंचं कपडे घालून ना प्रॉम्प्टर म्हणून बसवली. का बरं? ते काय आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो ना तर आम्हाला फीर येण्यासाठी. तर त्या दिवशी आमचा नाटकाचा प्रयोग सुरू झाला. आम्ही दरोडेखोर आलेला स्टेजवर आणि आलेला प्रयोग रांगला. तेवढ्यात त्या गावामध्ये खरोखरचा दरोडा पाडला. बापरे. मग काय कोणीतरी पोलिसांनी फोन केला. पोलीस आल्याबरोबर तर दरोडेखोर आलं होतं नाही तर सगळं सैरावायला पलायला लागलं. बरं जिकडं जागा भेटल तिकडे लपत का नाही. तेवढ्या त्यांचा सरदार ओरडला. काय? अरे हे पट्ट्यानो अरे लपताव काय पला. मग काय तर दरोडेखोर पळालं आणि मग आम्ही त्याच्या मागे दोघ जण पळालेलं का नाही. तुम्ही का बरं पडाले? ते आमच्या अंगावर तो दरोडेखोरांचा ड्रेस आहे ना म्हणून आम्ही कन्फ्युज झालेला. आणि काय जो दिसला घोडा त्याच्यावर आम्ही डबल शीट बसून आम्ही पळून गेलेला. डबल शीट बसून गेले तुम्ही? कोण? आम्ही दोघं. तुम्ही दोघं गेले? मग हा गावताच्या गंजीत लापला होता. तिकडनं घोडा धावत धावत आला. त्याला गंजी खावीशी वाटली ती उचलला आणि ह्याच्या सकट घेऊन गेला. पुढे काय झालं? मग पुढे काय झालं जिथं आमचा सरदार होता म्हणजे आमचा अड्डा होता तिकडे आम्ही सगळे गेलो. सगळ्यांचे घोडे आले. आमच्या दोघांना विचारतोय बालन तुमचे घोडे कुठं आहेत? मग आम्ही आता काय करणार? आम्ही 4 दिवस त्यांना समजून सांगतोय की बालन आम्हीच्याकडे घोडे नाही आहेत पण ऐकाय नाही. 4 दिवस त्यांनी कुत्र्यासारखा कुदवला. त्यांना मी सांगतोय आम्ही घोडे विसरणारे नाही आम्ही डायलॉग विसरणारे पण ऐकायला तयार नाही. अरे तुम्ही 4 दिवस तिकडे होते त्याच्यानंतर परत येऊन जायचे ना. कुठल्या तोंडात येणार भाई? म्हणजे अंगावर कपडे घातले होते ना तर आम्ही म्हणजे त्या ह्यांच्याकडनं कपडे घेतात ना रेडीमेड ड्रेसवाला त्याच्याकडनं घेतलेलं होतं. तर 4 दिवसाचा भाडं वाढलेलं ना बाहेर गेलेलं असतं त्यांना आम्हाला तुडवला असता का नाही. आम्ही ठरवलं बा आपण इकडेच थांबूया. ड्रेसवाल्याचे पैसे तुम्हाला देता येत नाही म्हणून तुम्ही दरोडेखोर झाले? अरे किती चिंदी कारण आहे रे हे. अरे याच्यावर कसा सिनेमा बनवू रे मी? म्हणजे 2 ठुकरटनट एका प्रॉम्प्टर बरोबर पडाले आणि ते काय दरोडेखोर झाले का? तर पैसे नाही बरे तो ड्रेसवाल्याचे द्यायला आणि याच्यावर थरारक स्टोरी बनवू मी. बापरे
ही जी तुमची स्टोरी आहे ना याच्यावर एक तर सिनेमा बनवू शकत नाही. एकदम फालतू सिनेमा बनेल. आणि जो बनेल ना त्याला दर्जाच नसेल. दर्जाचा आम्हाला काय सांगतोस? हा म्हणजे दर्जाचा ना आमचा काही संबंधच नाही. आम्ही दर्जाच्या वाटाला पण सांग. अरे तुला सांगतो हा दर्जा जो काय म्हणतोयस ना तो आमच्या आजूबाजूला फिरकत पण नाही काय. एवढा काय तोऱ्यात बोलतो मग. लाज वाटली पाहिजे ना याची. दर्जाला वाटली पाहिजे आम्हाला कसं. अरे तू नीट राह. हा हे दलिंदर हे एक तर स्पोर्ट शूज घालून डाकू बनून आलेला आहे. बापाने असा डाकू पाहिला होता खरं. पिक्चर बनवायचा आहे ना. पिले तुम्हाला सांगतो पाया पडतो तेवढा ठराविक सिनेमा बनवा. आम्ही लय फेमस त्याच्यासाठी आणलेला आहे. बनवतो मी. स्टोरी माझी असेल पण चालेल. की एक श्याम सुंदर नावाचा माणूस आहे ना त्याला 3 जण पकडून घेऊन येतात आणि मग तो त्या तिघांना मारतो त्यांच्या मुडदा पाडतो आणि तो स्वतः दरोडेखोर बनतो. स्टोरी जरा भारी वाटते. एकदम भारी. मला चालेल. आपण ठरारक होऊन द्या. ठरारक होऊन द्या. या बंदुकीत गोड्या आहेत का? हा बाईक चेक करा एवढा काय आहे काय. हा रसिक साई मजेदार परफॉर्मन्स होता. तिघेही कायम वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात. सातत्याने वेगवेगळ्या गेटअप्समध्ये तुम्ही दिसता आणि ते तुम्ही खूप छान कॅरी करता आणि ते आम्हाला खूप आवडतं. आज ह्या गेटअपवरती स्पोर्ट शूज ही विशेष हायलाईट होती जी फार भावली. श्यामदादा तुम्ही जसे असता तसे आल्यामुळे फार रुबाबदार वाटताय आणि तुमचा परफॉर्मन्स पण खूप रुबाबदार होता. ह्या दरोडेखोरांचं सिनेमावर जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम मराठी प्रेक्षकांनी आता थिएटरवरती दाखवायची वेळ आली आहे. कारण थिएटर्स ओपन झालेले आहेत. अनेक मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. तर मी या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन, कळकळीची विनंती करीन की मराठीत रिलीज होणारे सगळे सिनेमे कृपया करून थिएटरला जाऊन पहा. येस येस येस. मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी आजचा भाग इथेच थांबवतो आहोत. भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. हास्याची झिंग चढवत मनाला झिंगाट करण्यासाठी आणि अभी मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी असं काही क्षण तरी मनाला वाटावं ह्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. आज आपल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते आणि भारतातील सर्वश्रेष्ठ संगीतकारांमधील एक असे द अजय अतुल. तुम्हा दोघांचंही आमच्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये अगदी मनापासून स्वागत. तुम्ही आज इथे आलात आम्हाला खूप आनंद झाला. वी आर सो एक्सायटेड टू हॅव यू हिअर. हे झालं आमचं सगळं म्हणणं, परंतु तुम्हाला आता ह्या क्षणी काय वाटतंय, काय भावना आहेत मनात? अमित फाळकेने आम्हाला फोन केला होता की आपण इंडियन आयडल मराठीमध्ये करायचं आहे आणि सगळं झालं. आमच्या सगळ्या चर्चा झाल्या. इनिशियल सगळं बोलून झालं आणि नंतर त्याने विचारलं आपल्याला ह्या तारखेला एक तेवढी डेट आपल्याला काढायला लागेल हास्य जत्रेला. म्हटलं वेळ लागले तुला हास्य जत्रेला जाण्यासाठी डेट काढायला लागेल? अख्खा शो आम्ही हास्य जत्रेसाठी करतो यार. आम्ही हा शो करण्याचं कारणच आहे की आम्हाला हास्य जत्रेमध्ये जाता येईल. सर मी एवढंच सांगेन की मुख्यमंत्र्यांनी तुमचं अभिनंदन केलंच आहे, पण मी पुन्हा आज महाराष्ट्राच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो. कारण तो जो 1.5 वर्षाचा काळ आपण सगळ्यांनी सहन केला त्यामध्ये मी आत्ताच म्हणत होतो की महाराष्ट्र लकी आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हास्य जत्रेचा कार्यक्रम चालू होता म्हणून लोक डिप्रेस झाली नाहीत. त्यासाठी तुम्हाला शतशः आभार. आणि तुमच्या बाबतीत एक वेगळेपण असं आहे की मी कित्येक वेळा बघता बघता टाळ्या वाजवतो की हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं.
वा वा. इतका वेगळेपणा तुम्ही करताय आणि मी सचिन मोटे आणि गोस्वामी सरांचं पण खूप अभिनंदन करतो. त्यांनी जे सातत्य ठेवले तुमच्यामध्ये, जे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात ना, आणि त्याच वाईब्स आणि तेच एनर्जीज काम करतात. खूप खूप धन्यवाद पुन्हा. थँक्यू सो मच. पुन्हा तुम्हा दोघांचंही आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि आमच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मी तुम्हा दोघांनाही स्थानबद्ध होण्याची विनंती करते. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस आणि थोर समाजसेवक अरुण कदम आज घेणार आहेत मसाज सेवा. आणि त्यांच्यासोबत आहे विनोदाची डबलडेकर, प्रसाद खांडेकर आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार बाबांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम. अरुण कदम बोलतो मी. सागरीला फसवलं का नाही ब्या? मला प्रसाद ओळख, मी कुठं आलोय ओळख? मसाज पार्लर. असला आम्ही दोघं एकत्रच जायचो याला माहित असणार. पण आज मी एकटाच इकडे आलोय. आज मी मसाज म्हणजे तुम्हाला सांगतो, पूजा नावाच्या एक पोरगी आहे, तिच्याकडनं आज मी मसाज करून घेणार आहे. जाम भारी मसाज करते ती, मला मसाज करणार आज मी. मसाज हॅलो, करा माझं मसाज. हॅलो सर. हॅलो. वेलकम टू आवर मसाज पार्लर सर. येस. मला सांगा, कोणाकडे बुकिंग केलंय तुम्ही? पूजा आहे ना, पूजा. अच्छा. मी ऑलरेडी ऍडव्हान्स पैसे पण भरले. ओके. पूजा? मी पूजा नाहीये सर, मी प्राजू आहे सर. पूजाला बोलवा पटकन. वेट अ मिनिट सर, मी त्यांना लगेच बोलवते. बी कम्फर्टेबल सर. आज पूजा बरोबर मसाज पूजा. हॅलो अरुण कदम. येस. हॅलो. हा, मीच अरुण कदम आहे. प्लीज पूजाला पाठवा. हॅलो सर, मीच पूजा चोळे. पूजा चोळे. येस सर. राजू प्लीज. येस. इकडे. तुझं नाव आठव. तुझं नाव काय? तुझं आठव काय नाव? पूजा चोळे. अरे असं कसं पूजा चोळे? पूजाची स्पेलिंग आठव. PUGU. नाही सर, असं नाहीये सर. ते PUJA पूजा. आय एम पूजा. आणि तुम्ही माझ्याकडेच मसाज बुक केलंय सर. तू खरंच पूजा आहेस काय? येस सर, मीच पूजा. अरे पूजा नावात किती गोडवा आहे, किती सौंदर्य आहे, किती माधुर्य आहे. अरे म्हणजे पूजा नावात किती गोडवा आहे, किती सौंदर्य आहे, किती मार्दव आहे. अरे हिच्याकडे बघून मार्दव नाही, माज वाटतोय नुसता. तर पण आता अनफॉर्च्युनेटली मीच पूजा आहे आणि तुमच्याला माझ्याकडनं मसाज करून घ्यावा लागणार आहे. प्लीज सर, प्लीज कम. सर मला सांग, ज्या आत्याने तुझं नाव ठेवलं नाही तिला पहिले इकडे घेऊन ये. तिला पहिली मी धुरी लावतो. तिने हे सर ऍक्च्युली माझ्या आत्याला पूजा हे नाव खूप आवडायचं, म्हणून तिने माझं नाव पूजा ठेवलं. तर तुझ्या आत्याचं नाव काय? सुबोध. सुबोध आत्या. सर तुम्ही लवकर मसाजला आपण सुरुवात करूया सर. मला तुझ्याकडनं मसाज नको. चल सर, असं करू नका सर. तुम्ही ऑलरेडी पैसे भरले आहेत. प्लीज लवकर चालू करा. खूप वेळ गेला डिस्कशन मध्ये. नाही मला मसाज नाही करायचं.
बरं मग सर मी दुसऱ्या कोणाला बोलवू का? दुसऱ्याला पाठव. रामण्णाने मसाज केला तर चालेल? म्हणजे पूजा म्हणजे पुरुष आलाय, रामण्णा म्हणजे बाई रामण्णा क्लायंट आलाय, ये मसाज करायला. रामण्णा सर रामण्णा हा कोण? रामण्णा सर. ही काय फालतूगिरी? पूजा म्हणजे तू आलास, रामण्णा म्हणजे रामण्णाच कसा आला? बाई आला पाहिजे ना कोणतरी. सर रामण्णा म्हटलं रामण्णाच आहे ना. रामण्णा मसाज करायला या ना लागेल. सर. तू माझ्या बॉडीला टच पण करू नको. चालली की तू? सर रामण्णा जाऊ जाऊ. फालतूगिरी चालली. सर एक तर माझ्याकडनं मसाज करून घ्या किंवा तुम्ही घरी जा, पण पैसे तुम्हाला रिफंड मिळणार नाही. मी घरी नाही जाणार, मी इथं मसाज करायला आले, मला मसाज कर. काय तो पटकन ओके मसाज. सर. प्रकाश, ए प्रकाश प्लीज कम. सर प्रकाश, ही माझा बायको प्रकाश. अरे तुम्ही सगळे डोक्यावर पडलेत का? तुम्हाला काय कळतंय का? अरे हा तुझा बायको कसा असेल? नाही ह्याचं नाव काय? प्रकाश. सर माझ्या आत्याने नाव ठेवलंय तिचं प्रकाश. आत्याने नाव ठेवलंय प्रकाश? ऍक्च्युली ना आत्यालाच दोरी दिली पाहिजे. सगळ्या यांच्या खानदानीची वाट लावून टाकले. हा पूर्ण नावाचा गोंधळ. अरे तुम्हाला साधं कळत नाही काय? बघा मी सांगतो व्याकरण मध्ये काय असतं. पुलुंगी, स्त्रीलुंगी, नसुपुकलुंगी. अरे यातलं काय माहितीये का नाही तुम्हाला? नाही नाही सर सगळं होत राहील. फक्त प्रकाश काय तू उभ्या उभ्या करतोय? जा ना रोलर घेऊन ये. सरांना रोलर मसाज द्यायचा आहे. लवकर रोलर घेऊन ये. सर रोलर मसाज तुम्हाला प्रचंड आवडेल. हे बाबा आमचा खूप खास आहे ना. येस सर. थँक्यू प्रकाश. रोलर तो रोलर. येस तेवढं समाधान. सर रोलर मसाज. अरे वा. सर ऐका सर ऐका. अहो सर अतिशय मार्दवयुक्त असा परफॉर्मन्स. मला जाम आवडला, मजा आली. सई काय म्हणशील? अरुणदा तुम्हाला कुठलाही जॉनर द्या, तुम्हाला कसेही डायलॉग्स द्या, तुम्ही ते पुल ऑफ करता. आजही तसंच झालं. आम्ही खूप हसवलं, तुम्ही आम्हाला खूप जास्त हसवलं आणि आम्ही पण खूप एक्सायटेड होतो. पूजा मसाज पार्लर वगैरे सगळी वातावरण निर्मिती झाली होती आणि माझा भाऊ पूजाच्या रोलमध्ये असेल हे सरप्राईजच होतं माझ्यासाठी. मजा आली. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. मंडळी मला आत्ताच असं कळलंय की फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे विमानतळावर आलाय आणि त्याला रस्त्यातच गाठायला निघालेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. स्टाइल हेलो एवरीवन, आई एम गौरव मोरे फ्रॉम ऑस्ट्रेलिया. आता जस्ट ऑस्ट्रेलियावरून आलोय. एक मोठा इव्हेंट होता. पेमेंट जर सांगितलं तर इकडनं दूर निघेल असा पेमेंट होता आपल्याला. ओ माय गॉड, अजय तू सर. हाय हाय गौऱ्या. हाय सर. कसा आहेस? मस्त मस्त. सर तुम्ही एअरपोर्टला म्हणजे इथेच असता की घरी पण जाता? हाय सर. अतुल भाई. हाँ एक बहुत बड़ी सुपारी अपने पास. काय बोलतो? हाँ तुम्ही जरा इकडे आहे ना, मोठी सुपारी है. इकडे ना पण सर उधर लाइट कम है और गौरव मोरे को लाइट में रहने की आदत है. सर हाँ. गौऱ्या तू इकडे काय करतो पण? कोणाला सोडायला आला? नो जस्ट ऑस्ट्रेलियावरून आलोय. ऑस्ट्रेलियाचं स्पेलिंग सांग.
राहू दे. पण सर मी काय म्हणतो तुम्ही इकडे काय करताय? अरे इंडियन आयडल सुरू होतं ना मराठीत पहिल्यांदा, तर आम्ही प्रमोशनसाठी चाललोय. ओके ओके ओके. हा हा. हे कुठे गेले दोघं? ए ओंक्या दत्तू आलो दादा आलो. हे दोघे काय तिकडे माईक लावायला येत आहेत? गौऱ्या आम्ही दादा बरोबर शूटिंग बघायला चाललोय. काय दादा? येस. काय दादा एक मिनिट जरा इकडे ना. ह्या ओंक्यापासून जरा सावध हा. का? तू खुर्चीवर उठलास ना आता तुझ्या खुर्चीवर जाऊन बसेल तो. कसं? अरे हा बाहेर पोरींना अतुल गोगावले म्हणून ऑटोग्राफ देतो. ओंक्या असली कामं करतो तू? देवळ ठेवून तुला आणि कुठून वाटतो रे तू अतुल गोगावले? हा ऍक्च्युली मी वाटतो अतुल गोगावले. तुम्हाला अकलायत काय? दाढी वाढवली म्हणजे अतुल गोगावले नाही होत. सर तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना दादा, ते एकाचं 2 करणे, आमच्या इथे एकाचं 1000 करतात. दादा तुला सांगतो गौऱ्याला आमच्या इथे एवढं बोलतात ना, त्याच्या जागी मी असतो ना तर शो सोडला. काय बोलतो? पण बिचारा गरजू आहे ना. मी गरजू आहे, तू गरजू नाही का? हा सुनील डांगेचा मोबाईल. अरे साधा आहे. साधा आहे गौऱ्या. अरे गौऱ्याना साधा आहे ना, त्यामुळे कोणी येतं आणि अशी पोळी भाजून जातं त्याची. तुला एक आतली गोष्ट सांगतो दादा. इकडे दादा इथे तो समीर माहिती आहे ना? कोण समीर? आमचा सम्या दादा. सम्या दादा? हा म्हणजे तो विनोद सम्राज्ञी विशाखाजींबरोबर जो असतो बुटका तो? तो जे कुत्र्याला आपण बोलवतो ना, तो आवाज काढतो आणि म्हणतो डोलबेचा आवाज आहे. तो आणि तो हमरे के तुमरे को म्हणजे तो हमरे को तुमरे को तो का? काय म्हणतो? तो मला म्हणतो ओंक्या मला स्किट मध्ये विनोद सुचले नाहीत ना की मी गौऱ्यावर 4-5 पंच करतो आणि लिहून टाकतो. बर स्किट वाजलं नाही वाजलं गौऱ्यावरचे पंच हमखास वाजतात. पण अगदी बरोबर आहे तसं. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, या गौरव मोरेला तुमच्या शो मधनं काढा. या गौरव मोरेला तुमच्या शो मधनं काढा. तुमचा शो कोणीच बघणार नाही. मी लिहून देतो. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. दादा यार असं डायरेक्ट तोंडावर नको ना बोलू. तोंडावर नको बोलू म्हणजे बरोबरच बोललो मी. मी जर का खोटं बोलत असेल ना दत्तू, आत्ताच्या आत्ता माझ्या अंगावर वीज पडेल. खाल्ली माती. हे बघ वाजली पण पडली का? नाही. म्हणजे मी खरं बोलतो. अरे तुम्हाला कळत नाही, गौरव मोरे तुमच्या शोचा आत्मा आहे रे, आत्मा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. गौऱ्या तू नको थँक्यू म्हणू बाळा. तुला माहिती का तू काय केलंय? तू आम्हाला सगळ्यांना इतकं हसवलंय, आमच्या सगळ्यांची आयुष्य वाढवली. माहितीये तुला? माहितीये आम्ही इंडियन आयडल कशासाठी केले? भाळवणकर आणि फाळके आले ना, तेव्हा ते म्हणले की इंडियन आयडलचं जज बना. म्हणलं आमची एकच अट आहे की आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये जायचंय आणि गौरव मोरेला भेटायचे. ते करत असाल तरच इंडियन आयडलचं आम्ही जज बनू. हे प्रमोशन वगैरे चालूच राहील. आम्ही आलोय तुला भेटायला. अयो दादा थँक्यू, दादा थँक्यू, थँक्यू सो मच. आता काय बोलू तुम्ही असं बोलल्यानंतर. आणि गौऱ्या तुला माहिती आहे त्या हमरे के तुमरे को पेक्षा तुझे फॉलोअर्स जास्त आहेत.
नाही नाही दादा, अरे तसं नाही दादा. अरे हो, अरे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, तसं काय प्रेम वगैरे काय नाही. तू भाबडा आहे बाळा, तू भाबडा आहे. तू ना काय होतो, तू दिवसभर शूट मध्ये असतो, एपिसोड बघायला तुला वेळ मिळत नसेल, कारण दिवसभर शूट आणि रात्री 9 नंतर तुला काही दिसत नाही. एपिसोड मी बघतो आणि तू कसं तिकडं तोंड करून करतो ना सगळं, तुला साईडचे एक्सप्रेशन दिसत नाही. तू जेव्हा करत असतो ना एवढा परफॉर्मन्स, सगळे स्टंट, उगाचच इन्सिक्युअर. गौऱ्याचं पाठ कसं होतं, गौऱ्याचं फंबल कसा जात नाही, गौऱ्या कुठल्या देवाची प्रार्थना करतो की त्याला सगळं हे जमतंय, आणि आता गौऱ्याला सही काय कॉमेंट देणार. उगाच जळतात रे. नाही नाही तसं नसेल असं मला वाटतंय ना. अरे राजा, तुला माहित नाही, तू परत सांगतो, तू खूप भाबडा आहे. तुझ्यावर सगळ्यात जास्त जळणारा एक माणूस इथं आहे. कोण? प्रसादो. नाही नाही ओक सर नाही. अरे मी सांगतो तुला, प्रसाद तुझ्यावर सगळ्यात जास्त जळतो. माझा मित्र आहे, पुण्याचा आहे, आम्ही पुण्यात होतो, पुण्यापासून मित्र आहे. एक फिल्म पण केली त्याची आता. पण मला माहिती त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतो तुझ्यावर. दादा दादा काय रे? म्हणजे दादा, विथ ड्यू रिस्पेक्ट, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. तू फक्त मोठा घास घेतोय म्हणून. दादा काही असो, पण दादा एक खरं सांगतो, प्रसाद सर गौरववर जळतात. मला बघितलं? हो मला माहिती. प्रसाद सर गौरववर जळतात. कळलं? आता बघ, मी पुण्याचा नाही, मी ठाण्याचा, ते पुण्याचे. बरोबर. मी काय त्यांच्यासोबत फिल्म नाही केली, त्यांनी आताच फिल्म केली. आणि आपण असं एकत्र इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, त्यामुळे खोटं नाही बोलणार. बरोबर, जे खरं ते खरं दादा. अगदी बरोबर. मला नाही वाटत असं करतील म्हणून. मला अजून सांगतो थांब, आज मी सगळं बिंग फोडायला आलोय. तुझा इथला अजून एक प्रॉब्लेम आहे, आणि तो म्हणजे सई. अरे बापरे, मॅडम, सई मॅडम एकदम साध्या दिसतात रे, म्हणजे असे येतात मस्तपैकी. मला वाटलं नव्हतं यार, म्हणजे मारतात मी एकदम साध्या सुध्या समजलं. जंगमगू एक मिनिट का बसा. सर, सई मॅडमचा प्रॉब्लेम मला सांगा, काय काय झालं? सई बिचारी एकदम निरागस आहे, तिचा प्रॉब्लेम नाही. पण प्रसाद, तो प्रॉब्लेम आहे. काय काय होतं, तो तिथं 1.5 फुटावर बसतो. हा, ती त्याला काहीच म्हणत नाही. आणि तू इथं 20 फुटावर ऍक्टिंग करतो, तुला चार्मर म्हण. कळलं? अच्छा, म्हणजे त्याचा राग आहे का? हा, हे बा अजय बसलाय, मी आहे. आजपासून आमचं तुला बॅकिंग. बिंदास भिड, तू बस भिड. हा आजा, आजपासून बॅकिंग. तुला इतके वर्ष ते जे तुझ्या मनात सलतंय ते आज ओक. सगळे खतखत बाहेर काढ. म्हण, प्रसाद ओक तुझ्यावरच जळतो. बोल बोल. म्हण बिंदास. भाई बोलू का रे? बघ बाबा तुझं आता. हे गेस्ट आहेत, हे आज आले, हे जाणार, नंतर आपल्या बरोबरच आहे बाबा तू. नाही गौऱ्या, बिंदास बोल. अजय मी कायम तुझ्या बरोबर. बरं, पाठीशी आहे ना? हा, अगदी तुझ्या बरोबर. डोळ्यात डोळे घाल त्याच्या आणि म्हण, प्रसाद ओक तुझ्यावर जळतो. बरं असं म्हण, तो तुझ्यावर जळतो. बोलतो प्रसाद ओक सर माझ्यावर जळतात. सर कशाला म्हणतोय आणि आवजाव कशाला? तो तुझ्यावर जळतो. म्हण, ते माझ्यावर जळतात. गौऱ्या, या आवाजात बोलू नको. मी तुझे स्किट सगळे बघतो, मला तुझा टोन माहितीये. तुझ्या त्याच आवाजात म्हण, तो तुझ्यावर जळतो. तो माझ्यावर जळतो. अजून जोरात. तो माझ्यावर जळतो. अरे तो जळतो माझ्यावर. अरे मी काय केलंय? इमानीतपणे काम करतोय, का जळतो माझ्यावर? का जळतो माझ्यावर? वा 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 गौऱ्या, इकडे जवळ जवळ जवळ. कसं वाटतंय? मोकळं वाटतंय, मोकळं, एकदम मोकळं. गोस्वामी सरला पण बोलू काय? अरे गौऱ्या, एकेकाला अंगावर गेली. आपण करू ते. थांब. आजी तुला आपल्या पाठीशी आहे, मी काय घाबरत डन. नाही. एकदम बिंदास. तुला हे सांगितलं ना, आता अजून एक सांगतो. त्याचा पुढचा प्लॅन काय माहितीये? पुढचा प्लॅन? हा सांगतो मी तुला, तेच सांगायला आलोय. त्याला तुला या शो मधनं काढायचं. मला? हा बाबा, मोठी माणसं आहे, काढू शकतात. चॅनलमध्ये ओळख आहे, प्रोडक्शनला ओळख आहे.
काढतील. आपण लहान माणसं, आपण काय बोलायचं बरोबर. दादा? मला सांग, तू सोनी मराठी साहेबांना ओळखतो? ते सोनी मराठी ना चॅनेल? चॅनेल नाही रे, त्याचे ओनर, हेड. हा, अजय भालवणकर सर माहिती आहे. अजय भालवणकर फक्त सोनी मराठी या चॅनेलचा हेड आहे. मी म्हणतोय सोनीचे मालक जे जपानला असतात, सोनी मराठे. पण मी त्यांना कधी बघितलं नाही, पाहिलंच नाही त्यांना कधी मी. नाही, बरोबर आहे, तू नाही बघणार आणि तुला बघू दिलं पण जाणार नाही, कारण हे मधले असतात ना, हे अमित फाळके वगैरे, ते तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही. हो काय? लक्षात घे. कारण काय आहे, जर का सोनी मराठी साहेबांनी तुला बघितलं आणि त्यांना तू आवडला, तर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून तू जपानची हास्य जत्रा करशील. आणि भाषेचा प्रॉब्लेमच नाही, कारण इथं मराठी तुझी बोंब आहे. जपानीचं काय, नाही कळलं तरी चालतंय. अमित फाळके सरांचं बरोबर बोललात तुम्ही. आला ना, इतके डेंजर इंग्रजी बोलतात, बापरे 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 बापरे, कळतच नाही. येस सर, नो सर, आम्ही एवढंच फक्त बोलतो. पण आणि आल्यावर डार्लिंग डार्लिंग करतात ते जरा. तेच खोटं आहे. हे डार्लिंग डार्लिंग बी काय नाही, ते फक्त तुला पुढं जाऊन द्यायचं नाही, बस. मला सांग, प्रसाद कुठला? पुणे. नारायणपेठ. ओके. अमित फाळके कुठला? पुणे. नारायणपेठ. ओके. मी कुठला? पुणे. नारायणपेठ. दादा ऐकून घे. पण आम्ही शनिवारवाड्याच्या बाजूला आहेत, ते सगळे चांगले लोक आहेत. हे गेमडपंथी सगळे पलीकडचे. आणि तुला सांगतो, तुला सोनी मराठी साहेब ओळखतात. काय सांगताय? हो. अरे बाप, मरतो का काय मी? ह्या अरब बाप वरूनच तुला सांगतो, ह्या दिवाळीत त्यांना सोनी मराठीची टॅगलाईन चेंज करायची होती. होय? सगळं ठरलं, फायनल झालं, आणि त्यांनी टॅगलाईन सिलेक्ट केली, अरब बाप जुळूया अतूट नाती. फायनल झालं होतं. हो, या दिवाळीत चेंज करायचं होतं. मग काय झालं? यांनी फोन केला, म्हणजे कशाला त्या गावऱ्याला मोठं करताय, आणि इथं बसून तुला सांगतो व्हेरिएशन कर. अजून हे इथं थांबलेलं नाही तो. मग त्यांनी तुझं ते अरब बाप मरतो काय मी, हे तू जन्म दिलाय ना. बरोबर. त्यांनी स्वतःच्या नावावर त्याचं रॉयल्टी घेतोय आणि ते रजिस्टर केले. स्वतःनी घेतले, त्याचं त्यांनी रजिस्टर केले ते टायटल. अरे मला किमान 500 रुपये तरी द्या मला. काय माहित आहे ना, म्हणून मला सगळ्यांना सर नको नको वाटायला लागलं. आई शब्द सांगतो आता. तुला सांगतो, ऐक, सोनी मराठी साहेबांना सुद्धा प्रसादूक नको नको झालंय. त्यांना त्याला काढायचंय, ते कारण शोधताय. कारण शोधतायत? काय कारण? दादा ह्याचं पण चुकतं ना. कसं? अरे हा काय व्हेरिएशन देत नाही, मग त्यांना कारण कसं मिळणार? दादा हे बघ, तुला आता सांगतो मी, तुला व्हेरिएशन द्यायचंय ना, तुला एक सुवर्ण संधी आहे, ते येत आहेत. प्रसादोक इकडे येत आहेत? प्रसादोक कशाला येतील एअरपोर्टला? मग इकडे कोण येत आहे? सोनी मराठी साहेब. येस, सोनी मराठी साहेब येतात आमच्याशी भेटायला. आमची एक मीटिंग आहे आता इंडियन आयडलच्या प्रमोशनसाठी. तर आमची मीटिंग आहे, ते मला ओळखतात. त्यामुळे मी इथं थांबलो ना, तर ते मला ओळखतील आणि मग ते काही होणार नाही. तर तू एक काम कर, तू त्यांना इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी व्हेरिएशन कर. व्हेरिएशन सांगतो, थांब. गौऱ्या, तू भिकारी बन, अप्रतिम भिकारी बन, ओरिजिनल पेक्षा खतरनाक भिकारी कर, आणि त्यांनी तुला ओळखलं नाही पाहिजे, बस. आई शपथ सर, असा भिकारी करतो ना, डायरेक्ट पॅकअपच करतो बघा. तू फाटका शर्ट आणलाय? आणलाय ना. मी फाटकी पॅन्ट आणली, पण उपयोग नाही. हे का तू फाटका शर्ट बॅगेत घेऊन फिरतो? अरे ते मी गाडी चोरीला गेली ना माझी, मी दुसऱ्याची चोरायला गेलो होतो, लय मारला मला तेव्हाच आहे हा. तो शर्ट? हा, गौऱ्या इकडे बघ, थोडं काळं लावतो तोंडाला. ऍक्टिंग तर बघ रे आता दत्तू आपली. चलो बाय, बॅग भरो, बाय बॅग भरो. सोनी मराठी साहेब, आपण आलेला आहे. ओके ना? थांब थांब, आता बघ अशी ऍक्टिंग करतो ना. दादा कुठे? दादा दादा. ए ओंक्या, गौऱ्या कुठे? अरे दादा दादा, गौऱ्या. आई ग, कसला भिकारी दिसतोय, कडक भिकारी दिसतोय गौऱ्या. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ते आले की ते ओळखलं नाही पाहिजे अशी ऍक्टिंग कर. आम्ही तिकडे आहोत, हे दोघं शूट करतील, आम्ही तुझं व्हेरिएशन शूट करून मग त्यांना दाखवू. मी काय म्हणतो, मी सोनी मराठी साहेबांना ओळखू कसं? तो एक प्रॉब्लेम आहे. तो एक, कारण त्यांना पण आहे ना ऍक्टिंगची हाऊस आहे, आणि ते वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात.
ओके. आत्ता पण कुठल्या गेटअपमध्ये येतील सांगता येत नाही. अच्छा. पण मी जर इथं थांबलो तर ते मला ओळखतील आणि त्यांना हेही लक्षात येईल की तू गौरव आहेस. ओके 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 आणि चालेल तू भिकारी नाही वाटणार, माझ्यामुळे तूही रॉयल वाटशील. कळलं? तर मी तिकडे जातो. तू जे लक्ष ठेव आणि परफॉर्म असं कर ना की कमाल. या सगळ्यांना उत्तर देऊन टाक, व्हेरिएशन देत नाही, व्हेरिएशन देत नाही. भिकाऱ्याला पण लाज वाटेल असा भिकारी करतो. कमाल खडक. भिकारी को भी बस जाता नाही नीट कर गौऱ्या. ऑल द बेस्ट. अभी व्हेरिएशन का बादशाह. सोनी मराठे साहेब कधी पण येतील. सोनी मराठे साहेब आता बघा गौरव मोरे कशी ऍक्टिंग करू. बढ़िया ना. हे सोनी मराठे सर असतील मला माहित आहे. गेटअप घेऊन आलेत आता. हा परदेसी परदेसी जाना नहीं. हसतायत म्हणजे मला ओळखलं दिसत नाही. यस इधर इधर से आए. हा नाही क्या? अरे साहेब मी भिकारी नाही, मला माहित आहे तुम्ही सोनी मराठे साहेब आहे. सोनी मराठे साहेब नमस्कार. क्या? सोनी मराठे साहेब मी गौरव मोरे भिकारीची ऍक्टिंग करतोय. कोई अलग माल मारेला है क्या? नाही आवाज निकालूंगा. अरे माझे मित्र तिकडनं शूट करताय. कौन शूट करेला? माझे मित्र आहेत. ये ब्लेड निकल के ना ऐसे जगह वार करूंगा ना सुबह का सबको वांदा करे. किधर है? आलो सामने. अरे साहेब माझे मित्र ऐका ना, मी गौरव मोरे तुमच्या शो मध्ये काम करतोय. मतलब तू बच्चे लेके आया इधर? अरे नहीं बाबा. इधर रुक, इधर ही रुक. मेरे पंटर लेके आता, मैं देख तुम लोग को ना ऐसा पेपर में रोल करके इधर ही फूकेगा मैं. तू मैं साहेब ऐका ना. पीछे मत पीछे मत तेरे पीछे मत क्या काय यार. अरे येडे काय झालं? काहीतरी गर्दुल्या बरोबर बोलत बसला, तेवढा सोनी मराठे साहेब आले असते तर. तुम्हीच तर बोला ते वेगवेगळे गेटअप घेऊन येतात म्हणून. अरे पण सोनी मराठे साहेब आहेत ते, गर्दुल्ला का करतील ते? जरा स्टेटस. कोण आहे यार हा? यार थांब ना यार, ये ना. काय सोनी मराठे साहेब गौऱ्या कुठे आहे? ते बघ समोर. अजय दादा आहेत, मला कळतं तेवढं. अरे ते मराठे साहेब अजय दादांचा गेटअप घेऊन आले. जा तू. सोनी मराठे साहेब मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही बसा. या प्रजोदोकला शो बंद काढून टाका. मी तुम्हाला चांगले फिल्टर पाण्यातले जज देतो आणून. एका शब्दात बोलतील क्या भाजी काम केलेलं आहे बाप. मी याचं काय केलंय? 3 वर्ष इमानीत बरे काम करतोय, प्रयत्न करतोय. का माझ्या मागे लागलेत? यांना काढा प्लीज. सोनी मराठे साहेब काय करतोय? सोनी मराठे साहेब. अरे राजा, सोनी मराठे म्हणून कोणी माणूस येईल का? हा प्रँक होता. मी इतक्या वेळ तुझी मजा घेत होतो. हे नाही आणि मजा घेतोय. मला वाटलं तू एवढा बोलणार नाही, एवढं ओकणार नाही. काय काय बोलून गेलं त्याला. इकडे हे उसवाला गण ओकसार आधार गुणाचा. जोरदार टाळ्या. छप्पन परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू. कमाल कमाल कमाल. सही. थँक्यू. तू जी काय गरळ ओकली आहेस गौरव, त्याबद्दल ओकांचं काय म्हणणं आहे ऐकूया. बेबी ब्रिंग इट ऑन. आलिंगनाला आलिंगन द्यायला येतोय मी, पण माझ्या मित्राला. तुमच्या तिघांशी बोलतो मी.
क्या बात आहे अतुल, फॅन्टॅस्टिक यार. थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं की जितक्या सहज तुम्हाला चाल सुचते ती त्याच्यापेक्षाही सहज तू आज अभिनय केलास. आणि मला असं वाटतं तुमचं प्रत्येक गाणं जितकी वर्ष लोकांच्या लक्षात राहील त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तुझा परफॉर्मन्स लक्षात राहील. वंडरफुल. थँक्यू. आणि हे भीतीदायक आहे बघा. वा वा वा, क्या बात. फार मजा आली, फार मजा आली. गौऱ्या. मूळ मुद्दा. नाही गौऱ्या, काय आहे की मागच्या वेळेला पण मी असं म्हणलं होतं की आमचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर, आणि तुझा अपमान आणि तू इतरांचा केलेला अपमान आणि तुझा होणारा अपमान ह्याच्यात इतका गोडवा असतो की मला तर आता असं वाटायला लागलं दिवाळीत लोक मिठाई पाठवतात ते पाठवूच नाही, इतका गोडवा आम्ही साठवतो दररोज तुला बघून. फॅन्टॅस्टिक गौऱ्या, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम. बघूया स्किट विषयी अजय दांचं काय म्हणणं आहे. दादा, मी सोनी मराठे साहेब आहे, त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की अतुलने अमेझिंग काम केलेलं आहे. बाय द वे, मी प्रसाद तुला गोष्ट सांगतो किंवा सगळ्यांनाच, आमच्यामध्ये जेवढं एक म्युझिकचं जेवढं आहे, ओके, सो लहानपणापासून ही सगळी होती गोष्ट. घरात कोणी गायक नाही वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांना माहिती, दॅट इज ओके. संगीत नाही वगैरे, पण आमच्याकडे नक्की घरात एक ॲक्टर होता कायम, जो म्हणजे अतुल. सो आज नाही, लहानपणापासून कायमच नाट्य वाचन स्पर्धा असो वगैरे. ॲक्च्युली झालं काय, म्युझिक टूक ओव्हर सो मच, एवढं म्युझिकने टूक ओव्हर केलं की त्याच्यातला ॲक्टर जो लांब राहिला तो लांबच राहिला. आय थिंक दिस इज द डे. आय एम सरप्राईज राईट नो. मला कोणी सांगितलं नव्हतं, मला खरंच माहीत नव्हतं असं काही घडणार आहे आज. आय सिरियसली मला खरंच माहीत नव्हतं. सो मी सोनी मराठीचं किंवा आपल्या या हास्य जत्रेच्या टीमचं मी धन्यवाद करतो, बिकॉज आय थिंक कुठेतरी अतुलने तो जो ॲक्टर त्याच्यातला तो जो कुठेतरी विसरला असेल, आज त्याला इथे साकारता आला, विच इज आउटस्टँडिंग. त्याने जे आज अमेझिंग, आमच्या वडिलांनी आता जर बघितलं असेल, ही विल बी अमेझिंगली हॅपी. आमच्या आईला एवढा आनंद होईल. नो बडी हॅज सीन अतुल ॲज दिस, नेवर बिफोर. आणि अतुल, यू हॅव डन अमेझिंग, सुपर, लाईक सिन्सिअरली अमेझिंग. आय एम सो हॅपी अँड लव्ह यू ऑल. सुपर. दादा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा जो काही मी प्रयत्न केला त्याला तुम्ही इतकं गोड मानून घेतला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही तुमच्या सगळ्यांची एनर्जी इतकी अफाट आहे, आणि त्यांनी इन्स्पायर केलं मला की काहीतरी कर. म्हणजे माझ्यासाठी इन्स्पिरेशन दत्तूपासून तुम्ही सगळे आहात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. म्युझिशियन्स, थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं इन्स्पायर केलं, एवढं कौतुक केल्याबद्दल थँक्यू. गोस्वामी सर, खरंच थँक्यू सो मच. पण खरोखरच आम्ही या मंचावरचं आज तागायचं वन ऑफ द बेस्ट स्किट आम्ही आता अनुभवलंय, आणि त्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा आहे अतुल सर. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खूप धन्यवाद, तुम्ही हे स्किट आज इथे परफॉर्म केलं. थँक्यू सो मच. मंडळी, आता रुग्णशय्येवर पडलेल्या एका रुग्णाची काळजी घ्यायला येत आहेत एक मावशी. बघूया तिथे काय घडतंय. अरे हे श्याम, काय? अरे राहू दे ते सगळं, तू निघ. अरे तुला कामावर जायला उशीर होतोय ना रे. अण्णा, नाही होणार उशीर. हे बघा, आजपासून तुम्हाला सांभाळायला आहे ना नव्या मावशी येणार आहेत. त्या एकदा आल्या ना त्याच्यानंतर मी जातो, ठीक आहे? हे काय आता? नाही, हे एक चांगलं काम केलंस, बापाचे आशीर्वाद मिळतील तुला. नमस्कार. नमस्कार. श्याम राजपूत. हो, मीच. नमस्कार, मी नंद्या. नंदिनी, नंदू. अच्छा. अण्णांना सांभाळायला. हा कोण? हा मुलगा माझा. बरं. घरी एकटं कसं सोडणार ना, म्हणून त्याला पण घेऊन आले. नाही, काय आहे, अण्णांना जरा आरामाची गरज असते. त्याने दंगा केला तर? नाही, अजिबात दंगा करणार नाही तो. आणि त्याला सवय येतो, माझ्या बरोबर कायम असतो. हो का? अजिबात दंगा करणार नाही, कोपऱ्यात बसून राहील तो. हो, हे बघे गेलं बसलाय ना, खरंच कोपऱ्यात बसला. हो, लहान आहे हो लेकरू, लहान आहे. काय बोलता, हा लहान आहे? दाढी आहे त्याला? ती जन्मखूण आहे त्याची.
दाढी जन्मखून कशी काय असेल हो? बघा त्याच्याकडे केवढी मोठी दाढी आहे, त्याच्यातून जो चेहरा आलाय ना ती खरी जन्मखून वाटते मला. पण उगीच आणला तुम्ही त्याला नाही नाही खरंच नाही मस्ती करणार तो नाही का अण्णा तसं नाही मस्ती नाही बसू दे पण गोड आहे हो. हा छान आहे गोड नाही आहे. मस्ती करणार राहू दे ना लेकराला राहू दे रे तिकडे. बरं त्याच्यासोबत गप्पा मारेन थोडा तेवढाच मला विरंगुळा. ठीक आहे. काय कमरेचं आणि गुडघ्याचं ऑपरेशन झालंय ना हो, म्हणून महिनाभर जरा त्यांना चालता फिरता येणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आले ना मी व्यवस्थित काळजी घेईन त्यांची हो. आणि मी अगदी छान सुश्रूषा करते. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही सांगते तू निघ रे तुला कामावर जाऊ. ऐका या ज्या गोळ्या आहेत ना या गोळ्या मला ते सांगा सगळं बापरे. या गोळ्या आहेत ना त्यांना आता 5 मिनिटांनी द्या. नंतर याच गोळ्या जेवणानंतर द्या. अण्णा येतो आम्ही. आरामात अण्णा येतो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या. हो 5:10ची ट्रेन असते माझी. बर अण्णा मी आहे बरं का आता तुमच्यापाशी. काही लागलं तर सांगा बरं का. जेवणाची वेळ झाली की जेवूया, गोळीची वेळ झाली की गोळी घेऊया. कार्ट्या अभ्यास करून घे ना. होमवर्क आहे ना होमवर्क करून घे. पण आई होमवर्क तर घरी करायचा असतो ना. हे कुठे आपलं घर आहे. अरे वेड्या आपलंच घर समजून कर होमवर्क. स्वतःच घर समज. चालेल बस अभ्यासाला. गुड बॉय जा पटकन. गोड आहे हा तुमचा मुलगा. हो माझ्यावर गेलंय. गोड म्हणालो मी गोल नाही. वा बिछाण्यावर आहे तरी चरबी आहे अजून. काय म्हणाला. नाही चरबी हे आपलं हे गोळ्यांची वेळ झाली. गोळ्या घे माझ्या. इथे ठेवलं इथे असतील गोळ्या. त्यांनी सांगितलं मी घेते आहो तुम्ही पडाल. घेते. मी एक प्रश्न विचारू. काय प्रश्न नको आता कुठला प्रश्न विचारू. अहो विचारू दे हो प्रश्न. मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखू नये नाहीतर त्यांच्यामधली जी चिकित्सक वृत्ती असते ना ती खुंटते. बोल बाळा विचार. तुम्ही कधी मरणार. नाही आजोबा म्हणजे माझी आई ज्यांच्याकडे कामाला जाते ना ते जास्त दिवस जगत नाही. हो म्हणजे परवा आम्ही ज्या आजोबांकडे गेलो होतो ना ते आम्ही सकाळी तिथे पोहोचलो तर ते दुपारीच मेले. मग आम्ही वडापाव खात संध्याकाळी घरी. माझा अनुभव मी डोळ्याने बघितलोय. 3 महिन्यात 10 जण गेले. वाटेल ते बडबडतो रे. त्यांचे दिवस भरत आले होते हो. तुमचं तसं आहे का. नाही तुम्ही ठणठणीत आहात की नाही. मी आले आता काळजी घेईन तुमची. काळजी करू नका. गोळ्या घ्यायच्या राहिल्या मगापासून म्हणते बघा. घ्या गोळ्या घ्या चला घ्या. वाटी करा हाताची. मी काही चाळण आहे. शाबास. पाणी लागेल ना आता. पाणी लागेल म्हणजे जरा उठवता. 1 मिनिट उठवते 1 सेकंद. त्याशिवाय गोळ्या घेताच येणार नाहीत तुम्हाला. या म्हणजे माझ्याकडे ते जर पाण्याचा ग्लास. हे घ्या गोळ्या घ्या. घ्या पाणी घ्या. सावकाश घेतल्या. या अहो ते मगाशी काय ठेवलं होतं पाठी तुम्ही. माझा पाय होता मांडी. हा तर असं कसं एकदम अचानक केलं. झोपा आता गोळ्या झालेल्या आहेत घेऊ ना बरं का. थोडस शेकूया आपण. काय झालं काय झालं. काय चाललंय तुम्हाला. आराम करू द्या म्हटलं जरा झोपू दे. जरा शांत मला झोपू द्याल. झोपा झोप लागली ग बाई म्हाताऱ्याला. दमतात ना कष्ट. घे काय बंदूक आता बॉम्ब घे. बॉम्ब मार ना त्याला. मार बॉम्ब घे. काय म्हातारा माणूस काय झालं बिलं असतं
अरे म्हणजे झालं बिलं असतं म्हणजे हाड सरकलं. डॉक्टरला बोला. नाही डॉक्टरला नको शांबाऊला कळेल ना का डॉक्टरला नको श्यामला फोन लाव. नको ऐका ना शांबाऊला नको मी करते काहीतरी एक काम करूया आमच्याकडे ते गंडू ठोके बाबा आहे त्यांच्याकडे जाऊया ते मस्त तेल लावून देतील जागेवर असं 8-9 वाल्या माणसाकडे मला तर जायचं नाही. डॉक्टरला त्यांच्या हाताला डॉक्टरला बोला. ते काय करतील माहितीये का एक पॉइंट बघतील त्याच्यावर खिळा ठेवतील आणि माझे 4-5 ठोके मारतील. मग हाड जिथे तिथे फिट होऊन जाईल. श्यामला बोलवा. श्यामला डॉक्टरला बोलवा. ऐकायचं नाही ऐका माझं नाही माझं ऐका तू. दाढीवाला मुला नका मला वा 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 भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था बघून जाम हसलो. मस्त आला परफॉर्मन्स. प्रसादा वा वा मजा आली, खूप मजा आली. पॅड्या, तुझ्यासारखा एखादा नट ज्याला सतत उभं राहून आणि स्लॅपस्टिक परफॉर्मन्स करण्याची प्रचंड हाऊस आहे, प्रचंड आवड आहे, त्याला असं आडवं झोपून परफॉर्म करायला लावायचं, ही पहिली मोठी रिस्क. पण ती तुझ्यावरच घेतली जाऊ शकते, कारण तू जेवढा उभ्यानी चमत्कार घडवतोस तेवढा तू आडवा राहून पण चमत्कार घडवतोसच. फॅन्टॅस्टिक. विशाखा सुपर्ब. दत्तू, तुझ्या दाढीत किती केस आहेत मोजलेस? नाही, एकदा मोज. तेवढेच पंचेस या मंचावरती तुझ्या दाढीवर निघतील असं मला खात्री आहे. आणि ते तुला मोजता येणार नाही, कारण ते सतत वाढत राहतील आणि त्यानुसार पंचेसही वाढत राहतील. मजा आली. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.